आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। नाशिकमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय। भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर सुद्धा गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय। दरम्यान नाराज कार्यकर्त्यांनी गिरीश महाजनांना अडवलेलं होतं। पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही, पण आज जे घडलं ते आवडलं नसल्याचं देवयानी फरांदेंनी म्हटलेलं आहे। तर पक्षप्रवेशावरती बोलताना देवयानी फरांदे भावुक झाल्या। महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना निवडणूक प्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं। मात्र अवघ्या काही तासात पुन्हा त्यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं आहे। ठाकरे बंधू एकत्र आले तरी महापौर महायुतीचाच होणार असल्याचं आमदार संजय गायकवाडांनी म्हटलेलं आहे। तर आम्ही मराठी महापौर करणार असल्याचंही ते म्हणाले। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांवरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। सर्व ताकद देतो तरी निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे यश का मिळत नाही असा सवाल करत अजितदादांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। पुणे भाजप कोर कमिटी बैठकीमध्ये 115 उमेदवारांची नावं ठरल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्री मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना भाजपाच्या 4 जागांसह 57 जागांचा दावा करण्यात आलेला आहे। भाजपाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षांकडे पत्राद्वारे मागणी केल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे। राजकीय अपरिहार्यता म्हणून भाजपाला वंदे मातरमची आठवण झाली आहे। वंदे मातरम आम्ही म्हणतोच असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवरती केलेल्या टीकेला राऊतांनी उत्तर दिलं आहे। भाजप त्यांची मुलं पळवणार असल्याने एकनाथ शिंदेंनीही त्यांची मुलं सांभाळावीत असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती घणाघाती टीका केली। रोज नवीन सकाळ होते। प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यावरती सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे। तर स्थानिक नेत्यांनी घेतलेला निर्णय पक्षाला मान्य असल्याचंही त्या म्हणाल्या। मलकापुरात काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आतिक जरीवाले यांनी विजय मिरवणुकीमध्ये नोटा उधळल्या। त्यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। दादा कोंडके यांच्या चित्रपटाचा दाखला देत नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीमध्ये इच्छुक उमेदवार यांच्यावरती भाष्य केलेलं आहे। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्यालाच तिकीट मिळावं, मात्र जनता तितकीच हुशार झाली आहे। अनेक लोकांनी तिकीट मिळावं म्हणून आम्हाला चहा चिवडा खाऊ घातला असं म्हणत गडकरींनी मजेशीर किस्सा सांगितला आहे। भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांचा गोंधळ बघायला मिळाला। उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची महायुती होणार असल्याचं आता निश्चित झालेलं आहे। उल्हासनगर शहरात भाजप कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांनी आपला विरोध दर्शवत जिल्हा कार्यालयामध्ये ठिय्या मांडला आहे। भाजप जालन्यात युतीसाठी सकारात्मक असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलेलं आहे। युतीसाठी भाजप शिवसेनेत चर्चा झाली असून रिपाईसोबत देखील चर्चा करणार असल्याचं दानवे म्हणाले। युतीबाबत 2 दिवसात निर्णय नक्की होईल असा दावा दानवे यांनी केलेला आहे। केवळ पत्र देऊन युती करा असं म्हणणं योग्य नाही असा सल्ला देखील दानवेंनी खोतकरांना दिला आहे। जळगावमध्ये माजी आमदार संतोष चौधरी यांची जळगाव महापालिकेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकनाथ खडसेंना जबाबदारी न दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय, तर प्रकृतीच्या कारणामुळे खडसेंना जबाबदारी न दिल्याचं स्पष्टीकरण चौधरींनी दिलं आहे। वडगाव शहरीचे आमदार बापू पठारेंनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे। बापू पठारे यांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलाय। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा आलेला आहे। जिल्हा महिला प्रमुख पदाचा राजीनामा देण्यात आलाय आणि ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळत आहे। माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा बघायला मिळतोय। जिल्हा महिला प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी नाट्य बघायला मिळते। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अजित, जिल्हा महिला प्रमुख जे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय, एकंदरीत नाराजी बघायला मिळते। त्या फक्त जिल्हा प्रमुख नाहीये तर त्या राज्यमंत्री दर्जा असलेल्या आर्थिक विकास महिला महामंडळाच्या अध्यक्ष होत्या। जे फक्त पत्र निघालं होतं पण त्याचा GR जारी केला नव्हता, तेव्हापासून ते नाराज होत्या। आणि आज
कांदा बसायला कावळा बसला आणि बंदूक तुटायला एक प्रकार घडला. त्यांच्या अत्यंत जवळचा त्यांच्या प्रभागातला वायचळ नावाचा एक शाखा प्रमुख आहे. त्याने शिवसेनेच्याच भूषण भोईर यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं काही चॅनल्सवरती की यांना तिकीट देऊ नका, कारण का भूषण भोईर हे ते स्थानिक पदाधिकारी नसून किंवा स्थानिक नसून दुसऱ्या ठिकाणी राहतात असं वक्तव्य केलं. त्यामुळे वायचळची तिथून शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्याचं पद जे आहे ते काढून टाकण्यात आलं आणि तो राग जो आहे किंवा ती नाराजी जी आहे ती मीनाक्षी शिंदे यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली होती. त्याला वायचळ याला काढलं म्हणून मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे. शिवसेनेचा अंतर्गत वाद आहे, प्रेशर टॅक्टिक आहे. पण ज्या पद्धतीनं सध्या निवडणूक वातावरण आहे त्या निवडणूक वातावरणामध्ये अशा पद्धतीनं राजीनामा देणं किंवा वरिष्ठांकडे कोणत्याही प्रकारे चर्चा न करून थेट राजीनामा देणं यावर आता शिवसेनेच्या वरिष्ठांनी देखील संताप व्यक्त केला की जर मीनाक्षी शिंदे यांनी याबाबत वरिष्ठांनी चर्चा केली असती तर त्याचा मार्ग काढता आला असता. अशा पद्धतीने निवडणुकीच्या काळामध्ये या पद्धतीनं दबाव तंत्र वापरणं हे कितपत योग्य आहे याबद्दल देखील आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते जे आहेत मीनाक्षी शिंदे यांना जाब विचारतील. निश्चित अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर महत्वाची घडामोड म्हणावी लागेल, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा आलेला आहे. जिल्हा महिला प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय. ठाण्यामध्ये एकंदरीतच शिवसेनेत नाराजी नाट्य असल्याचं बघायला मिळत आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिलाय. जिल्हा महिला प्रमुख पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. भंडाराच्या 350 कलशधारी महिलांसह कलश शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यज्ञकार्यामध्ये नाना पटोलेंनी सुद्धा सहभाग घेतलाय. नवीन वर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानीचं दर्शन महागलंय. 200 रुपयांचा पास 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत 500 रुपयांना मिळणार आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज झालेली आहे. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. पुढील 8 दिवस शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी असणार आहे. रायगडच्या कोलाई या ठिकाणी चर्चमध्ये नाताळ सण साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान चर्चला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. वसई तालुक्यातील नाथखालच्या होली स्पिरिट चर्चमध्ये प्रभू येशूचा जन्म सोहळा साजरा करण्यात आलेला आहे. नाताळच्या निमित्ताने वसईतील रस्ते, झाडं आणि घरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या मुरबाडमध्ये थंडीच्या कडाक्यात वाढ झालेली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी शेकोटीचा आधार घेतला आहे. मावळमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्माचा नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांनी चर्चला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. अकोल्यामध्ये प्रभू येशूंचा जन्मोत्सवाची धूम पाहायला मिळते. ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र नाताळ सणाला या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चर्चमध्ये तसंच घरांवरती सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळसाठी अकोल्याची बाजारपेठ सजली आहे. UID तयार करण्यात जळगाव जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक पटकावलेला आहे. अचल मालमत्तांची एक ओळख असावी यासाठी सरकारने या मालमत्तांच्या UID तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. दरम्यान जळगाव जिल्हा परिषदेकडून 6409 UID तयार करण्यात आले. बीडच्या वडवणी शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना दिल्याच्या रागातून अतिक्रमणधारकांनी तलाठ्याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने निषेध आंदोलन केलेलं आहे. बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आलेला आहे. कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. पंढरपूर कुर्डुवाडी राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी गावामध्ये सिमेंट रस्त्यावरती मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रस्त्यावरती पडून एक विद्यार्थी जखमी झाला. त्यामुळे महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. मनमाडमध्ये कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा कांदा, गहू आणि हरभरा पिकाला मोठा फटका बसलाय. पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून औषधांची फवारणी केली जाते. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. दरम्यान अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन अमितेश कुमार यांनी नागरिकांना केलं आहे. भंडाऱ्याच्या पवनी तालुक्याचे भूमिपुत्र शहीद मेजर प्रफुल्ल मोहोरकर यांच्या 8व्या स्मृतिदिनानिमित्ताने अभिवादन व्यापारी संघ
पवनी यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी परिसरातील तरुणांसह व्यापारी संघातील असंख्य सदस्य आणि स्थानिक नागरिक यात सहभागी झाले. बीडमधील संत नामदेव नगरमध्ये कौशल्य मस्के या इसमाने कोयता मिरवत दहशत माजवली. दुचाकीची तोडफोड करत नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडेंना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी मस्केला ताब्यात घेतलाय. अहिल्यानगरच्या शेवगावातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांवरती शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. ऑनलाईन नोंदणी आणि नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय असा आरोप करण्यात आला आणि ऑनलाईन प्रणाली पारदर्शक करण्यासाठी मागणी सुद्धा केली आहे. जळगावातील आंतरराष्ट्रीय बोगस कॉल सेंटर प्रकरणात पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेलं आहे. या आरोपपत्रात माजी महापौर ललित कोल्हेंसह 13 संशयितांविरोधात गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. 28 सप्टेंबर 2025 रोजी ममुराबाद रस्त्यावरील LK फार्म हाऊसवरती टाकलेल्या छाप्यात हे रॅकेट उघडकीस आलं होतं. छत्रपती संभाजीनगर शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनेवरती अखेर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. सराईत मोटरसायकल चोरांकडून तब्बल 12 लाख रुपयांच्या 14 मोटरसायकल जप्त केल्या. मनमाडमधल्या बागलाण या ठिकाणी दारू पार्टी करणं 7 तरुणांच्या जीवावरती बेतलंय. दारू आणि चकण्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलेला असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नाशिकच्या मालेगावातील वाके या ठिकाणी शेतीच्या बांधावरील झाडं तोडण्याच्या कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीमध्ये तरुणांनी एका महिलेवरती जबर मारहाण केली आहे आणि या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जळगावातील यावलमध्ये शेतातील मका जळल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अज्ञात समाजकंटकांनी शेतातील मका पिकाला आग लावल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवलेला आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने तुळजाभवानीचं दर्शन महागलंय. 200 रुपयांचा पास आता 500 रुपयांना मिळणार आहे. आजपासून म्हणजे 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. वर्धेत बियाणे तपासण्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आलेला आहे. कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. बोगस बियाणं विक्रीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली महापालिका निवडणुकीसाठी शहरातील अमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आहे. बांगलादेशात झालेल्या हिंदू तरुणाच्या हत्येच्या घटनेचे पडसाद धुळे जिल्ह्यामध्ये उमटले. धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौकात प्रतिकात्मक पुतळा दहन करत निषेध नोंदवलेला आणि यावेळेला बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावातल्या पारोळा तालुक्यातील मराठखेडे शिवारात वाहनाच्या धडकेमध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला. या परिसरात आणखीनही बिबट्यांचा वावर असून वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करावा अशी मागणी नागरिक करत आहेत. मावळमध्ये वन्यजीव रक्षक मावळ रेस्क्यू टीम आणि वडगाव वनविभागाने गावोगावी जनजागृती करत बिबट्यांबाबत अफवांवरती विश्वास न ठेवता संशयास्पद प्राणी दिसल्यास थेट वनविभागाशी संपर्क साधावा असं आवाहन केलंय. गेल्या काही दिवसांपासून मावळमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नाशिकमध्ये रस्त्यावरती मृत बिबट्या आढळलेला आहे. या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. वनविभागाचे अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्त्वाची अपडेट समोर येते. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि अभिनेते गोविंद आहुजा यांचा सुद्धा यात समावेश आहे. दरम्यान शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी समोर येते. त्यामध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, रामदास कदम नेते शिवसेना, श्रीकांत शिंदे खासदार शिवसेना, तसंच गुलाबराव पाटील पाणीपुरवठा मंत्री, शायना एनसी राष्ट्रीय प्रवक्त्या शिवसेना, तसंच गोविंद आहुजा माजी खासदार यांचा यामध्ये समावेश आहे. मी विश्वास तुम्हाला हे देणार की 16 जानेवारीला जेव्हा तुम्ही बघितलं की जनताचा हात आहे तर फक्त महायुती सोबत हे महाविनाश आघाडी जे घर बसून राजकारण करतात त्यांना फॉर एव्हर घरीच बसायला पाहिजे. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. विजय वडेट्टीवार आणि आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं प्रतिभा धानोरकरांनी म्हटलंय, तर जाणाऱ्यांना थांबवणार नाही आणि येणाऱ्यांचं स्वागत असल्याचंही त्या म्हणाल्या. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार आणि प्रवक्त्यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि अभिनेते गोविंद आहुजा यांचाही यात समावेश आहे. देहू रोडच्या धम्मभूमीत 25 डिसेंबरला बुद्धमूर्तीची स्थापना करण्यात आलेली होती. या ऐतिहासिक घटनेला 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने देहू रोड या ठिकाणी विहारामध्ये हजारो अनुयायांनी भगवान गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि यावेळेला भोजनदान कार्यक्रम सुद्धा पार पडला आहे. इंदापूर नगर परिषदेत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या पॅनलमधून विजयी झालेल्या 6 उमेदवारांचा आणि नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार प्रदीप गारटकर यांचा सुद्धा हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पराभवाने खचून न जाता या पुढील काळात आता चांगलं काम करा असं आवाहन हर्षवर्धन पाटलांनी केलं आहे. मुरबाड तालुक्यातील मोरोशी इथल्या शहापूर एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेमध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे. भिवंडीत स्थानिक भूमिपुत्रांनी आंदोलन केलंय. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली. चंद्रपूरमधील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळील महामार्गावरती झालेल्या बोलेरो कारच्या भीषण अपघातात 4 महिलांचा मृत्यू झाला. या सर्व महिला तेलंगणातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कार चालकाला पहाटेच्या सुमारास झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येते. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील वेळर गावामध्ये 2 बंद घरांमध्ये चोरी झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खेडमधील अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडलेल्या असून मंदिरातील दानपेट्या आणि भांडी चोरीला गेलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवून तपास सुरू केला आहे. वाशिम शहरातील आंबेडकर चौक ते पाटणी चौक या रस्त्यावरील कपड्यांचं आणि चप्पलचं दुकान आगीमध्ये जळून खाक झालेलं आहे. त्यामुळे दोन्ही व्यावसायिकांचं यात मोठं आर्थिक नुकसान झालंय. नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट आहे. बीडच्या सह्याद्री देवराई परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली. वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे शेकडो झाडं वाचवण्यामध्ये यश आलंय. एक महत्त्वाची बातमी समोर येते. प्रशांत जगताप यांच्याबाबत काँग्रेस अनुकूल आहे. येत्या 2 दिवसात निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी माहिती आता समोर येते. प्रशांत जगताप यांच्याबाबत काँग्रेस अनुकूल असल्याची माहिती आहे. येत्या 2 दिवसात निर्णय होणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येते. प्रशांत जगताप लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीमधून नाराज असलेले प्रशांत जगताप लवकरच आता काँग्रेसवासी होणार अशी माहिती समोर येते. आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी. बांगलादेशात झालेल्या हिंदू तरुणाच्या हत्येच्या घटनेचे पडसाद धुळे जिल्ह्यामध्ये उमटले. धुळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शहरातील महाराणा प्रताप चौकात प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदवण्यात आलेला आहे. यावेळेला बांगलादेशात हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ओडिशा राज्यातील कंधमाल जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 5 माओवादी ठार झालेले आहेत. छत्तीसगड राज्याच्या सीमेलगत असलेल्या या भागामध्ये माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलाने एक मोठं ऑपरेशन राबवत काही अत्याधुनिक बंदूक सुद्धा ताब्यात घेतल्या. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरती गोटेगावच्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला. यावेळेला
अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पळ काढलाय. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झालाय. 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या झाली आहे तर आईवडिलांनी गळफास घेत आत्महत्या केली. मालेगावात दगडानं ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. जावेद शेख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.